दिसत नाही. नाही. हे सगळं माय मोबाईल येणार आहे तुम्हाला. भीमा कोरेगावचा 208वा शौर्य दिन या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी विजय स्तंभाला आणि आपल्या शूरवीर पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी आणि सलामी देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला यायचे. दरवर्षी ही संख्या वाढत आहे. लाखोच्या संख्येनं राज्य आणि देशभरातून अनुयायी या ठिकाणी आलेले आहेत. आपण बघतोय ऑल इंडिया पॅंथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपकभाई केदार हे दरवर्षी या ठिकाणी येतात, विजय स्तंभाला मानवंदना देतात. आई, काय भावना आहे, काय समाजात बदल होतोय, बाबासाहेबांची मुवमेंट कुठपर्यंत आता आलेली आहे, पुढे कशी जाईल? बाबासाहेबांची मुवमेंट ही निर्णायक टप्प्यावरती आलेली आहे. हा जो लढा होता हा वर्चस्वाच्या विरोधात होता, विषमतेला गाडून टाकण्यासाठी होता. आणि हा लढा आम्ही माणूस आहोत, माणसासारखं जगू द्या म्हणून आत्मसन्मान मागणारा लढा होता. त्यामुळे या लढ्याला अतिशय महत्व आहे. एवढंच नाही तर हे केंद्र पर्यटन स्थळ नाही, भीमा कोरेगाव हे पर्यटन स्थळ नाही, तर हे बंडखोरायचं असणारं विद्यापीठ आहे. हीच असणारी आमची या ठिकाणी भूमिका आहे. आणि म्हणून ऑल इंडिया पॅंथर सेना दरवर्षी या ठिकाणी येत असते आणि या ठिकाणी येऊन अभिवादन करत असते. परिस्थिती बदलती, करोडो लोक यायला लागलेत आणि करोडो लोक त्या ठिकाणी असणारं अभिवादन करायला लागलेले. एक आधुनिक क्रांती भीमा कोरेगावची घडवण्याची वेळ आलेली आणि तशा पद्धतीचं वाटचाल या माध्यमातून आम्ही सुरू करणार आहे. आपण बघितलं असेल की भीमा कोरेगाव स्तंभ हा टार्गेट केला जातो, 2 दिवसासाठीच दिला जातो आणि 2 दिवसांनी पुन्हा तो ताब्यात घेतला जातो. तर याची मुक्तता, भीमा कोरेगाव स्तंभ मुक्तीचं आंदोलन या ठिकाणी उभा केलं जाईल अशी असणारी आमची भूमिका. ज्येष्ठ साहित्यिक आहेत, विचारवंत आहेत, दादाभाऊ अभंग न्यायालयामध्ये ही लढाई लढतायत. कशा पद्धतीने साथ दिली पाहिजे, समाजाने कशा पद्धतीने साथ दिली पाहिजे? या लढाईला समाजाने मोठ्या प्रमाणात रस्त्यावरच्या संघर्षातून साथ दिली पाहिजे. कोर्टातली लढाई चालू आहे, तर त्या कोर्टातल्या लढाईवर त्या ठिकाणी रस्त्यावरच्या संघर्षाचा एक उदाहरण म्हणून मोठ्या प्रमाणात साथ दिली पाहिजे. त्यावेळेस जो पूर्वजांचा लढा आहे तो अस्तित्वासाठी लढा होता, स्वाभिमानासाठी लढा होता. आज कशा पद्धतीने लढ्याची गरज आहे, आधुनिक लढा कसा असला पाहिजे, बाबासाहेबांची मुवमेंट चळवळ कशा पद्धतीने पुढे नेत आहे? आता 200 कोटी 100 कोटीचे पुस्तक समाज विकत घेतो. त्याच्यामुळे हा लढा संविधानिक पद्धतीने जन उठावाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढला जाईल. एकूणच दीपक भाई केदार आपल्या सोबत होते आणि त्यांनी भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला मानवंदना दिलेली आहे.